तर जय शिवराय मित्रांनो, मी गेलो होतो पंढरपूरला. बघा तिथली गर्दी, जसं वाटते द गाड्या आल्यात आणि लय गर्दी होती, लय म्हणजे लय. आणि द मोटरची ड्रायव्हरची गाडी होती आणि ती पळत होती ना, सांच्या पायावर जाऊन पळते. आणि मी घेतली आणि द डॉगी होत्या, डॉगी असे असे मान हाळत होत्या आणि लय भारी होत्या डॉग्या. मग पप्पाला म्हणलो की खाली उतरा, मला गाडी पाहिजे, कशी आहे काय नाही कशी नाही. मग मी बघत होतो कोणची घ्यायची, कोणत्या कलरची, रेड ब्ल्यू भगवा. मग पप्पाने मला खाली उतरवलं. मग मी पुढच्या दुकानात बघत होतो काय घ्यायचं काय नाही. मग बघत होतो, मग ही विठ्ठलाची मूर्ती आणि ती छान होती ना, जसं वाटते मंदिरात ठेवू. आणि माळ बी म्हणलो बाबांना मागू. मग घेत होतं मी कोणची घ्यायची कोणची नाही. मग नंतरून गंध बघायला लागलो आम्ही. पप्पा मला पॅड घेत होत्या आणि लय भारी पॅड होत्या, गंध आणि परत पॅडा गंध पॅड. आणि मग मी पॅड बघत होतो आणि हे काहीतरी बघत होतो आणि सगळे खेळणं बघत होतो. हे घ्यायचं ते घ्यायचं. आणि हे मी अंगातलं विठ्ठलाचं शर्ट घेतलं. आणि मग विठ्ठलाचं शर्ट घेऊन झालं, मग मी इथं खेळणं बघत होतो कोणचे घ्यायचे. आणि मग मला ती ट्रेन आवडली आणि आयरन मॅनची. मला खूप भूक लागली होती. मग पप्पाला विचारलं, मला भूक लागली. माझ्या नाश्त्याला होतं वडा आणि सांबर आणि मस्तपैकी खात होतो. आणि परत खायचा होता. परत आम्ही रूममध्ये पोचलो. मग मी चढत होतो असं पटापट. मग मी ट्रेन खोलायची बाहेर आली माझी. लगेच खोलला आलं का, नुसतं खोला खुली आणि नुसतं खोलत होतं. आणि मग आम्ही गेलो गावाला. बघे कसे पंढरपूर, कसे विठ्ठल रुक्मिणी आणि लय भारी होतं. आणि मग मी नदीमध्ये गेलो आणि पळत होतो लय पळत होतो. नदीचं नाव होतं चंद्रभागा. मग मी फोटो काढत होतो विठ्ठलाचे आणि असे फोटो काढत होतो. आणि लय एक विठ्ठल आणि एक रुक्मिणी आणि वरती सगळं घर होते. आम्हाला पाण्यात सोडायचं होतं. मग मी बुजाना म्हणून हात ठेवला आणि हळूच त्याने पाय पाण्यात सोडायला गेलो. पळत गेलो आणि पाण्यात सोडायला गेलो. पाणी लय भारी होतं. मग मला पळायचं होतं. मग मी फोटो काढले. मग त्या बाबांना टोपी दिली. त्या बाबांची टोपी होती. मग टोपी घेऊन झाल्यावर माशाला मुरमुरे टाकायला गेलो आणि माळ पण घेतली टाकायला. माळ आणि ते मुरमुरे आणि चपाती सगळं टाकलं माशांना. परत कधी यायचं? कुठं? पंढरपूरला. कशाला? मला पाण्यात पवायचंय, दर्शन घ्यायचं. काय करायचं? विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं. येऊ परत. मला 5 पायांचं वासरू भेटलं छोटं. मग मी त्यांना केळ देत होतो आणि लई छोटं वासरू होतं. मग मी त्याला केळ दिले. मग ते खातच नव्हतं. मग आम्ही चाललो. मग आम्ही केळ घेतले आणि सगळ्यांना वाटत होतो. मावशींना आजीला म्हणून सगळ्यांना दिले. कारण की असं विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं ना सगळ्यांना, त्याच्यामुळे सगळ्यांना, मावशीला आणि छोट्या लेकरांना सगळे दिंडी चालले होते. मग मी फुलं घ्यायचं बास्केट घेत होतो.
मी सेल घेऊन रूममध्ये पोचलो आणि बघत होतो माझी ट्रेन कशी चालत होती आणि लई भारी चालत होती. इकडून जायचे तिकडून फसायचे. मग आम्ही चाललो होतो आमच्या घरी. जाता जाता आम्हाला महाराजांचं मठ दिसलं आणि तिथं लई दो बाप्पा होते. लक्ष्मी ते आणि लक्ष्मी कृष्णा ते आणि जय श्रीराम लहानपणी त्यांची मम्मी कसं शिकत होतं उडायचं कसं नाही. आणि सगळे दत्त महाराजां ते सगळे होते देवबाप्पा. आणि मग इथं टायगर ते आणि एक फिशच्या तोंडात जायचं होतं आम्हाला. बाबा जय श्रीराम त्या फिशच्या तोंडावर उभा आणि इथं कृष्ण आणि इथं सगळे धनुष मारत होते हरिण ते आणि इथं राक्षस. आणि मग इथं ट्रेन रेल्वेची ट्रेन. मग आम्ही त्या फिशच्या तोंडात जायला लागलो आणि लई मोठं फिश होतं आणि जातं इतकं मोठं होतं बाबा तसं वाटतं सुई आहे. सगळे देवबाप्पा होते मोरकोणते आणि सगळं म्हणजे सगळे देवबाप्पा. जेवढे तेवढे आपले देवबाप्पा आहे ना तेवढे. मग आम्ही चिंच्या पोटात जायला लागलो. चिंच्या पोटात गेलो ना चिन्नच आपल्याला खाऊन टाकेन. मग त्यावर्षी लय मोठं जातो आणि तो चिन तिथं आणि सगळे लोक जात होते आणि लय लोक होते. मग आम्ही घरी जाताना घरी जात होतो. पप्पाला म्हणलो आता तिथंच राहायचं का कसं यायचं घरी. मग सगळे देवबाप्पा त्यावरून ते मग आम्ही ती महाराजांची झोपडी होती. मग ते महाराजांचं रथ होतं आणि तिथं हॉर्स पाहिजे नव्हती. आणि मग आम्ही तर मी घरी आलो. सगळे उठाल्याची रुक्मिणी ते आणि फुलं भरायची टोकरी सगळे एका जागेवर ठेवून दिलं. आणि मग मी ते कडप्प्यामध्ये ठेवलं. आणि मग माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.